आज छानपैकी शेतातून ताजी ताजी लाल माठाची भाजी आणलेली आहे. चला तर आपण आज लाल माठाची भाजी बनवूया. भाजीची पानं घ्यायची. दांड पण घेतात, पण आपण आज नुसते पानं घेऊया. चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. मीठ टाकायचं. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मिठाने भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची. उभी आडवी अशी बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरली ना भाजी चांगली व्यवस्थित शिजते. सुक्की भाजीसाठी एकदम बारीक चिरून घ्यायचा. छानपैकी अशी बारीक चिरली. कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. लाल मिरची, लसूण चांगला बारीक करून घ्यायचा. कढईत तेल घालून घेऊ. जिरी फोडणीला टाकून घेऊ. कांदा, हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची. मीठ घालून घ्यायचं. कांदा परतून घ्यायचा. कांदा जास्त ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा नाही, थोडंसंच होऊन द्यायचा ब्राऊन कलरचा. हिंग घालून घ्यायचा. लाल मिरची, लसणाचा ठेचा घालून घ्यायचा. त्याला चांगलं परतून घ्यायचं. वरून चिरलेला माठ घालून घ्यायचा. एकदम बारीक असा माठ चिरल्यामुळं एकदम सुक्की अशी बिगर पाण्याची भाजी होईल. भाजीला चांगलं परतून घ्यायचं. झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजून द्यायची. छानपैकी भाजी शिजत आली. पुन्हा थोडं झाकण ठेवून शिजून द्यायची. भाजी अशी छानपैकी शिजून झालेली आहे. भाजीला थोडंही पाणी टाकलेलं नाही. एकदम छान अशी भाजी शिजून झालेली आहे. जरूर माठाची भाजी आपल्या जेवणामध्ये सामील करा.